नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला विषय पोटाच्या संदर्भात आहे. पोटाच्या संदर्भात म्हणजे वाढलेल्या पोटाच्या संदर्भात आहे किंवा जिथे पोटाचा घेर वाढलेला असतो आणि ज्यांना तो कमी करायचा आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक रुग्ण असतात की जे म्हणतात आमचं वजन बरंचसं वाढलेलं आहे आणि पोटाचा घेर पण वाढलेला आहे. असेही रुग्ण असतात किंवा असेही पेशंट सांगतात की वजन तितकंसं वाढलेलं नाही आहे, त्याची काही चिंता नाही आहे, परंतु पोटाचा घेर मात्र वाढलेला आहे, पोट वाढलेले, व्यवहारामध्ये ज्याला ढेरी वाढणं असं म्हणतात. तर अशी समस्या आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की अगदी व्यायाम वगैरे करून सुद्धा किंवा वजन कमी करण्याची औषधं घेऊन सुद्धा हे पोट काही कमी होत नाही. तर याच्यासाठी काही उपाय करता येतील का, या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. हे उपाय साधे सोपे असणार आहेत, परंतु तरीही प्रभावी असणार आहेत. तर त्यातलाच पहिला उपाय मी असं सांगेल, आयुर्वेदाच्या एका महत्त्वाच्या सूत्राचा रेफरन्स देऊन. तो असा की आयुर्वेद असं म्हणतोय की भुक्तोपविशत तुंदम. म्हणजे काय, तर इथे तुंदम म्हणजे पोट वाढणे किंवा ढेरी वाढणे, पोटाचा घेर वाढणे हे का होतं याच्याविषयी आयुर्वेदाने दिलेलं आहे की भुक्तोपविशत म्हणजे काय, तर जर तुम्ही जेवण केल्यानंतर नुसतं बसून राहिलात तर तुमच्या पोटाचा घेर वाढतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ निश्चित आहे की जेवण केल्यानंतर जर तुम्ही बसून राहत असाल, जर तुमचं बैठे काम असेल, तुम्ही ऑफिसमध्ये काही काम करत असाल, मग दुपारी तुमचं जेवण झालं त्यानंतर तुम्ही बसलात किंवा रात्रीचं जेवण झालं, टी व्ही पाहत बसलात, तर याने काय होणार आहे, याने निश्चितपणे पोटाचा घेर वाढणार आहे. मग याच्यावरती उपाय काय? अनेक लोक असं म्हणतात की आम्ही तर करतो ना, शतपावली करतो, जेवल्यानंतर कुठे लगेच बसतोय, परंतु शतपावली शब्दशः शतपावलीने विशेष असं काही होणार नाही आहे. मग काय करायचं आहे, मग जेवण झाल्यानंतर पळायचे, धावायचे वगैरे का? तर तसंही करायला नाही सांगितलेलं शास्त्राने. शास्त्र तर असं सांगतं की जेवण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही, धावणं पळणं करायचं नाही. मग आता अशा परिस्थितीत काय करायचं आहे, बसायचं पण नाही आहे. याचाच अर्थ काय की जेवण झाल्यानंतर आपल्याकडे जी शतपावली सांगितलेली त्याचा शब्दशः फक्त 100 पावले 1-2 मिनटं आपलं तिथे आपण चालतोय असा न करता निदान 15 ते 20 मिनिट तुम्ही घरातल्या घरात का होईना किंवा ऑफिसमध्ये असाल तर तिथे ऑफिसमध्ये जर शक्य असेल तर तिथे चाललं पाहिजे. कारण कसं आहे की जर आयुर्वेदशास्त्र एखादी गोष्ट सांगते की जेवणानंतर जर तुम्ही बसून राहिलात तर पोटाचा घेर वाढणार आहे, तर तो वाढणार आहे. त्यामुळेच जर जेवल्यानंतर 15 ते 20 मिनटं आपण व्यवस्थित चाललो तर निश्चित आहे की आपला जर पोटाचा घेर वाढलेला असेल त्यामुळे तर तो कमी होणार आहे. आणि ज्यांना पोटाचा घेर वाढू नये असं वाटत असेल त्यांनीसुद्धा जेवणानंतर नुसतं बसून राहू नका. यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे एरंड तेलाचा. आता हे जे एरंड तेल आहे हे आयुर्वेदातलं एक चमत्कार आहे म्हटलं तरी चालेल. आता त्याच्याविषयी मी सविस्तर सांगत बसणार नाही. काही व्हिडिओजमध्ये एरंड तेलाविषयी ओघाने सांगितलेलं आहे, एखादा सेपरेट व्हिडिओसुद्धा त्याच्यावरती आपण बनवूयात. परंतु पोट कमी करण्याच्या कामी एरंड तेल कसं काम करतं, तर बघा, बऱ्याचदा असं असतं की जेव्हा आपलं पोट वाढलेलं असतं, पोटाचा आकार, पोटाचा घेर वाढलेला असतो, हा पोटाचा घेर प्रत्येक वेळी मेदच वाढवेल असं नसतं, तर तिथे बऱ्याचदा वायूसुद्धा साचलेला असू शकतो किंबहुना असतो. आणि अशावेळी होतं काय की त्या पोटामध्ये सतत गॅस साचून, वायू तिथे साचून त्या पोटाचे जे काही स्नायू असतात त्या स्नायूंना तशा पद्धतीचा तो आकार येतो आणि मग कितीही व्यायाम केला तरीही पोट कमी होत नाही. आणि जर तुमचीही अशीच समस्या असेल की कितीही व्यायाम केला तरीही पोट कमी होत नाही, तर तुमच्यासाठी एरंड तेल हे त्याचं उत्तर असू शकतं. एरंड तेल घेतल्याने होतं काय, तर एक तर ते तेल आहे, तेल असल्यामुळे प्रत्येक तेलाचा गुणधर्म काय की ते वाताचं शमन करतं, म्हणजे काय, वात कमी करतं. आणि एरंड तेलाचा पुढं जाऊन गुणधर्म काय, तर ते वाताचं अनुलोमनसुद्धा करतं. आणि म्हणूनच जर वाताचं अनुलोमन झालं म्हणजे वात त्याच्या मार्गाने जायला लागला तर पोटाचा जो काही घेर वाढलेला आहे, आकार वाढलेला आहे, तो पुन्हा पूर्वपदावर यायला सुरुवात होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा एरंड तेल जर घेतलं तर बाकीचे तर फायदे त्याचे मिळतील, परंतु पोट कमी करण्याच्या कामीसुद्धा ते खूप मदत करतं. यानंतर पुढचा उपाय म्हणण्यापेक्षा ती एक सवय. ही सवय जर तुम्ही करून घेतली तर निश्चितपणे जे वाढलेलं पोट आहे तेही कमी होईल. आणि जर तुम्हाला पोट वाढू नये असं वाटत असेल तरीसुद्धा ही सवय खूप महत्त्वाची आहे. सवय खूप सोपी आहे, ती म्हणजे रात्री लवकर झोपण्याची. आता याच्यात तुम्ही असं म्हणाल की हे काय, याच्यात काय विशेष वेगळं आहे? विशेष वेगळं प्रत्येक वेळी एखादा उपाय विशेष वेगळाच असावा असं नसतं. कारण पोट वाढण्याच्या जी समस्या आहे ही जनरली ज्या लोकांच्या रात्रीचं काम आहे, म्हणजे ज्यांना नाईट शिफ्ट्स करावे लागतात किंवा ज्यांना रात्रीचं जागरण करण्याची सवय, अशा लोकांमध्ये पोट साफ न होणे आणि त्याच्यानंतर मग पोटाचा आकार वाढणे, पोटाचा घेर वाढणे अशा समस्या जास्त दिसतात. का दिसत असतील बरं?
बघा, आपल्या शरीरामध्ये जे काही आपण अन्नग्रहण करतो याच्यातलं बरंचसं पचन हे शरीर रात्री जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा करून घेतं. असं का करून घेतं? कारण रात्रीच्या वेळी इतर काही कामं नसतात, त्याच्यामुळे शरीर पचनाकडे पूर्ण फोकस करू शकतं आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी ते पचनाला प्राधान्य देत असतं. आता जर आपण अशी वेळच शरीराला दिली नाही तर मग काय होतं, म्हणजे थोडक्यात आपण जर रात्री जागरण केलं तर मग आपण काही ना काही ॲक्टिव्ह, समजा तुम्ही मोबाईल बघताय, चित्रपट बघताय किंवा काहीतरी वाचताय किंवा काही कुठे बाहेर गेलेला आहात, याने होतं काय, याने जे काही शरीराचा मेंदूचा आपल्या फोकस आहे तो त्या कामांमध्ये लागतो आणि इकडे पचन तसंच पेंडिंग राहतं. आणि असं पेंडिंग राहिलेले पचनाने होतं काय, तर शरीरात आम साचायला लागतो, मेद साचायला लागतो, शरीर कोरडं बनायला लागतं, मग तिथे वात वाढायला लागतो. अशा अनेक घटना घडतात आणि मग आपलं पचन बिघडतं आणि एकदा पचन बिघडलं की पोटाचा आकार निश्चितपणे वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला पोटाचा आकार कमी करायचा असेल तर रात्रीचं जेवण लवकर करा आणि रात्रीची झोपसुद्धा लवकर सुरू करा. हे झालं सवयीचं. व्यायामाच्या बाबतीत काही आहे का, की असं एखादा व्यायाम प्रकार आहे का की तो जर केला तर मग पोट निश्चितपणे कमी होईल? बरेच व्यायाम प्रकार आहेत, पण अनेक लोकांची अशी तक्रार असते की भरपूर आम्ही व्यायाम करतो वगैरे, अगदी जिम वगैरे लावलेली आहे, पण ते पोटाचा घेर काही कमी होत नाही. तर बघा, याच्यामध्ये खरं तर सूर्यनमस्कारासारखा जो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे त्याने पोट निश्चितपणे कमी होतं, फक्त त्याच्यामध्ये सातत्याची खूप जास्त गरज असते. परंतु आज मी सूर्यनमस्काराविषयी नाही सांगणार आहे, मी सांगणार आहे कपालभाती प्राणायामाविषयी. बघा, जनरली असं असतं की अनेक लोक सांगतात की आम्ही भरपूर चालतो पण तरीही आमचं पोटाचा घेर काही कमी होत नाही, आणि मग त्याचं कारण असं दिलं जातं की चालणं हा तर याचा आपल्या पायांचा व्यायाम आहे, त्याचे पोटांच्या स्नायूंना काहीच हालचाल मिळत नाही, मग ते कसे कमी होतील? मग ही सोय कपालभातीमध्ये केलेली आहे. बघा, कपालभाती जेव्हा तुम्ही करत असता, आता कपालभाती कशी करायची वगैरे हे सांगण्याचा ह्या व्हिडिओचा तरी उद्देश नाही आहे, कारण अनेकांना कपालभाती कशी करायची हे माहिती आहे, आणि जर माहीत नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या योग शिक्षकांकडून त्याची माहिती जरूर करून घ्या. परंतु कपालभातीमध्ये होतं काय, तर कपालभातीमध्ये आपल्या पोटाच्या स्नायूंची हालचाल होते, जी इतर अनेक व्यायाम प्रकारांमध्ये तितकीशी होत नाही. काही व्यायाम प्रकारांमध्ये होते परंतु तितकीशी होत नाही, तीच कपालभातीमध्ये मात्र पोटाच्या स्नायूंची जास्तीत जास्त हालचाल होत असते. मग इथे होतं काय, जेव्हा पोटाचे स्नायू मागे पुढे होत असतात तेव्हा काय होतं, तर तेव्हा जर तुमचं पोट वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये समजा गॅस आहे, वायू आहे, परंतु पोटावर मेदाचे सुद्धा थरच्या थर साचलेले आहेत, तर हे थर कमी करण्यासाठी, तिथला मेद वितळवण्यासाठी ही जी कपालभाती आहे किंवा कपालभातीमध्ये जे पोट मागे पुढे हलतं आहे ना, त्याचा खूप चांगला उपयोग होतो. इथे कपालभाती हा प्राणायामाचा प्रकार असल्यामुळे त्याने वाताचं सुद्धा अनुलोमन होतं. शिवाय इथे पोट हलत असल्यामुळे पोटावरची जी साचलेली चरबी आहे ती वितळवण्यासाठी सुद्धा ह्या कपालभातीचा चांगला उपयोग होतो. शिवाय कपालभाती केल्यानंतर शरीरामध्ये जी ऊर्जा, उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेच्या उपयोगाने सुद्धा पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे कपालभाती प्राणायाम करणं हा पोटाचा घेर कमी करण्यासाठीचा एक उत्तम असा उपाय आहे. आणि यानंतर पुढचा म्हणजे पाचवा उपाय मी असं सांगेल, तो म्हणजे बस्ती चिकित्सा. आयुर्वेदातली जी बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे ती पोट कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. बस्ती म्हणजे काय किंवा बस्ती कशी देतात वगैरे या संदर्भातले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, परंतु तरीही पुन्हा एकदा सांगतो की बस्ती हा पंचकर्मातला एक प्रकार आहे. पंचकर्म म्हणजे 5 कर्म: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. त्यामुळे पंचकर्म करतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या जे 5 प्रोसिजर आहेत याच्यापैकी आपण काहीतरी करत असतो. तर त्यातली एक प्रोसिजर म्हणजे बस्ती. या बस्तीमध्ये नेमकं काय केलं जातं, तर एनिमा जसा दिला जातो, पण बस्ती म्हणजे एनिमा नाही. एनिमा जशा पद्धतीने दिला जातो, संडासच्या मार्गाद्वारे जसं औषध दिलं जातं तसाच हा प्रकार आहे, परंतु थोडा ॲडव्हान्स प्रकार आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये आयुर्वेदाने जवळजवळ शेकडो बस्ती ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या आजारांसाठी ते दिले जातात. परंतु इथे जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर आयुर्वेदातला जो योगबस्तीचा क्रम आहे तो जर आपण नियमितपणे करून घेतला, म्हणजे 6 महिन्यातून एकदा वगैरे अशा प्रकारे बस्ती जर आपण करून घेतले तर निश्चितपणे पोट कमी होतं. कारण बस्ती ही वाताची चिकित्सा सांगितलेली आहे. शिवाय बस्तीने जो पक्वाशयातला वात आहे, पक्वाशयातली जी काही घाण आहे, वर्षानुवर्ष साचलेला मल आहे, त्या मलाची पुटच्या पुटं ह्या बस्तीतून निघून जातात आणि पोट हलकं होतं. एकदा पोट हलकं झालं, त्यातला वात त्याच्या मार्गाने निघून गेला तर निश्चितपणे पोटाचा जो पूर्वीचा आकार आहे
तो पूर्वीचा आकार पोट धारण करतं. त्यामुळे बस्ती हा पोट कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी एक उत्तम प्रकारे, अर्थात तो तुम्हाला घरी करता येणार नाही आहे, घरी करायचाही नाही आहे कोणाच्याही सांगण्यावरून. तर तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना तुमची नाडी दाखवा, तुमचं प्रकृती परीक्षण त्यांना करू द्या आणि त्यानंतर ते तुम्हाला जर त्यांनी बस्ती सुचवला तर निश्चितपणे बस्ती करून घ्या. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हा वाढलेला पोटाचा घेर किंवा ढेरी ही नको आहे, आपलं पोट पूर्वीसारखं सपाट झालं पाहिजे, तर इथे जे हे 5 उपाय सांगितलेले आहेत यांचा नक्की आपल्या रुटीनमध्ये समावेश करा. बघा, भुक्तोपविशत तुंदम हे सूत्रच मी सुरुवातीला सांगितलं, त्याविषयी थोडंसं अजून असं सांगेल की लहान मुलांना जनरली लहान मुलांना ढेरी किंवा पोट त्यांचं वाढलेलं नसतं, अगदी टीनएजपर्यंतही नसतं, तारुण्यातही नसतं, नंतर मात्र असं पोट वाढण्याचं प्रमाण जास्त दिसतं. हे असं का होत असेल? तर याचं एक कारण असं आहे की तुम्ही असं कधी बघितलं आहे का की जेवण झालं आहे आणि लहान मुलं बसून राहिलेली आहेत एकाच जागेवर, जेवण झाल्यानंतर ती त्यांच्या खेळामध्ये, कामामध्ये लगेचच निघून जातात, किंवा अगदी आपण टीन एजमध्ये असतो किंवा तरुण याच्यामध्ये असतो तेव्हासुद्धा आपण काही ना काही ॲक्टिव्ह फेजमध्ये असतो. तर अशा वेळी होतं काय की जेवण झाल्यानंतर काही ना काही काम आहेच आहे, कुठेतरी जायचं आहे, कुठेतरी काहीतरी करायचं आहे, अशा पद्धतीने सगळं रुटीन आपलं असतं. परंतु एकदा थोडी मॅच्युरिटी आली, एकदा थोडी स्टॅबिलिटी आली, आपण काही काम धंद्याला लागलो, नोकरीला लागलो, तर काय होतं, तर जेवण झाल्यानंतर बहुतांश वेळा आपण बसून राहतो आणि अशा वेळी आयुर्वेदाचं हे सूत्र कामाला येतं किंवा हे सूत्र हे सांगतं की भुक्तोपविशत तुंदम. आणि म्हणून मग नंतर आपल्याला पोट वाढलेलं दिसायला लागतं, जे आधी दिसत नसतं. आपल्याला आश्चर्य वाटतं की अनेक पेशंट मला सांगतात की आम्ही तर उलट पूर्वीपेक्षा कमी खातोय तरीसुद्धा आता पोट वाढलेलं आहे. याचं काय कारण? तर याचं कारण आयुर्वेदाच्या ह्या सूत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर 15-20 मिनटं चालणं असेल किंवा कपालभातीसारखा प्राणायाम नियमितपणे करणं असेल, एरंड तेल आठवड्यातून एकदा नियमितपणे घेणं असेल किंवा रात्री जागरण न करणं, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने विचार केला आणि याच्यावरती सांगितल्याप्रमाणे अवलंब केला तर निश्चितपणे तुमचं वाढलेलं पोट कमी होणार आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आपलं पोट वाढूच नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा रुटीनमध्ये ह्या सगळ्यांचा समावेश करायला हरकत नाही. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. या व्यतिरिक्त अजून कुठल्या विषयावर तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.